मुंबईचं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान जे आहे आमचं, त्याचे आम्ही 4 मुख्य कार्यक्रम देशभरामध्ये या काउंटडाऊन कार्यक्रमामध्ये 4 कार्यक्रम आमचं मंत्रालय आम्ही त्या ठिकाणी करतो. त्यातला पहिला कार्यक्रम असतो 100 दिवसावाला, म्हणजे सुरुवातीचा काउंटडाऊन कार्यक्रम तो आमचा दिल्लीमध्ये झाला. त्याच्यानंतर 75 दिवसावाला कार्यक्रम आहे, तो आमचा इथे लोणार या ठिकाणी होत आहे. 50 दिवसावाला जो कार्यक्रम आहे तो हैदराबादला आदरणीय आपला हार्टफुलनेस आपण त्याच्याशी संबंधित आहात त्या दाजीजींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आम्ही करतो. आणि 75 दिवसावाला कार्यक्रम हा मध्य प्रदेशमधल्या खजुराहो या ठिकाणी, आणि जो मेन इव्हेंट असेल 21 जूनचा तो नरेंद्र मोदीजींच्या उपस्थितीमध्ये. त्याचं ठिकाण अजून निश्चित नाही, पण चांगल्या ठिकाणी तो मोठ्या संख्येनं आणि भव्य स्वरूपात त्या ठिकाणी करतो. आणि याच्यामध्ये जे आज लोणारला तुम्ही प्रश्न विचारला की आम्ही अनेक रेकॉर्ड याच्यामध्ये केलेले. मागच्या वर्षी 25,000 विद्यार्थ्यांनी सतत सूर्यनमस्कार काढण्याचं रेकॉर्ड त्या ठिकाणी विशाखापट्टणमलाच केलेलं होतं. अशा योगामध्ये अनेक जागतिक रेकॉर्ड आपण केलेले आहेत. तर तसेच यावेळेस आम्ही लोणारला आशिया रेकॉर्ड आम्ही करतो आहोत की जे त्रिकोणासन आहे, की एकाच वेळेस जवळपास 6,000 ते 7,000 लोक एकाच वेळेस एकाच ठिकाणी एक त्रिकोणासन याचं अभ्यास करून त्याचं गिनीज बुक आपलं आशिया बुकमध्ये त्याचा रेकॉर्ड प्रस्थापित आम्ही करणार आहोत. तुम्ही मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे आपले पंतप्रधान मोदीजी यांनी विश्वगुरू ही संकल्पना आणलेली आहे आणि त्याच्यासाठी योग आणि आयुर्वेद हे सॉफ्ट पॉवर म्हणून जगासाठी आपण वापरतो आहे. तर आयुष मंत्रालयाची ह्याच्यामध्ये काय मदत होणार आहे? आणि दुसरा मला विचारायचा प्रश्न म्हणजे मोदीजींबरोबर काम करताना तुम्हाला कसं वाटतं? खरं म्हणजे मी स्वतःला अतिशय भाग्यवान समजतो की आज केवळ भारत देशाचे ते लोकप्रिय पंतप्रधान नाही, तर जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून संपूर्ण जगानं त्याला मान्यता दिलेली आहे. विश्वगुरू म्हणूनसुद्धा नरेंद्र मोदीजींची तुलना त्या ठिकाणी जागतिक स्तरावर केल्या जाते. आणि अशा मोठ्या आणि महान व्यक्तीसोबत काम करण्याची संधी किंवा त्यांच्यासोबत कार्यक्रम करण्याची संधी ज्यावेळेस मिळते त्यावेळेचा तो एक आनंद, तो स्वतःला वाटणारा अभिमान हा काही वेगळाच असतो. आणि ती खऱ्या अर्थानं एक माझ्यासाठी जीवनातला एक खूप महत्त्वाचा तो ज्यावेळेस आमचे कार्यक्रम होतात, मी पाहिलं की या मागच्या 2 वर्षामध्ये आदरणीय मोदी साहेबांसोबत माझे 7 ते 8 कार्यक्रम आयुष मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालयाचे झालेले. आणि आदरणीय आपल्या देशाच्या महामहिम राष्ट्रपती यांच्यासोबत तर जवळपास 9-10 कार्यक्रम झाले. याच महिन्यात त्यांच्यासोबत माझे 2 कार्यक्रम आहेत. एक 15 तारखेला आहे आणि एक त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये मोठमोठे कॉन्व्होकेशन वगैरे. त्यामुळे अशा मोठ्या लोकांसोबत आता शेगावला एक कार्यक्रम आमचा होऊन गेला राष्ट्रपतीजींचा. ते कार्यक्रम करताना खरोखर एक चांगला आनंद, समाधान, एक जीवनाचं ज्याला आपण साफल्य म्हणतो पूर्तता, ते झाल्यासारखं त्या ठिकाणी वाटतं. मी जे 2 वर्षात जी कामगिरी केली, मला असं वाटतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे WHO एक समिट झाली 115 देशांची, आणि त्याचबरोबर पारंपरिक औषधांसाठीचं पहिलं सेंटर म्हणजे WHO हे जामनगरमध्ये झालेलं आहे ग्लोबल सेंटर. तर हे भारतासाठी खूप मोठं आहे. ते तुम्ही कसं घडवून आणलं? नाही, तुम्ही म्हणता ते तर मोठे 2 कामं झाले. त्याच्यापेक्षाही मी मंत्री झाल्याबरोबर पहिल्या महिन्यामध्येच मी संकल्पना आणली होती देश का प्रकृती परीक्षण. अच्छा. आणि त्याच्यामध्ये आम्ही गिनीज बुकमध्ये 5 रेकॉर्ड प्रस्थापित केलेले आहेत. की आपल्या इकडं आपण पाहतो की सर्व लोकांना त्याची प्रकृतीच माहीत नसते. आज जी आपली आहे की वात, पित्त, कफ ह्या ज्या आपल्या 7 प्रकृती आहेत, ह्या प्रकृती कोणाला लवकर माहीत नसतं. आणि आपण कोणत्या प्रकृतीमधले आहोत हे सुद्धा आपल्याला माहीत नसतं. आणि मग निसर्गामध्ये जे बदल होतात, ऋतूमध्ये जे बदल होतात, त्या प्रकृतीनुसार त्याचे परिणाम आपल्यावर चांगले वाईट त्या ठिकाणी दिसत असतात. म्हणून हे प्रकृती परीक्षणाचा एक भव्य कार्यक्रम देशभर आम्ही केला आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये त्याचा रेकॉर्ड झाला. हा पहिला कार्यक्रम होता. त्याच्यानंतर WHO सोबत जे ग्लोबल समिट आम्ही जागतिक परिषद जी आपली दिल्ली या ठिकाणी केली, म्हणजे मी आपल्याला सांगेल की 127 देशाचे प्रतिनिधी त्याच्यामध्ये आले होते आणि जवळपास 27 देशांचे
मंत्री लेवलचे शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलेले होते, काही मंत्री पण आलेले होते. म्हणजे त्याच्याहून आपल्याला एक लक्षामध्ये येईल की जगामध्ये आमच्या आयुर्वेदाबद्दल, आमच्या योगाबद्दल किती अट्रॅक्शन आहे त्या लोक. आणि ते प्रत्येकजण म्हणत होतं की आम्हाला तुमचं आयुर्वेदाचं ज्ञान द्या, आम्हाला तुमचं योगाचं ज्ञान द्या, आमच्या इथे तुमचे इन्स्टिट्यूट ओपन करा, आमच्या विद्यार्थ्याला तुमच्या देशामध्ये शिकवण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी द्या. म्हणजे इतकं ते लोक उत्सुक त्याच्यामध्ये होते. आणि आज WHO जे जागतिक आपल्याला जे ट्रेडिशनल मेडिसिन सेंटर जे आपल्या जामनगरला आहे ते जगातलं एकमेव आहे. WHO आपल्या पंतप्रधानाचा, आपल्या सगळ्यांचा आग्रह तुमचा पण केवढा ते मंत्रालय म्हणून नाही, माझ्या अगोदर ते खुललेलं आहे, त्यावेळेस मी मंत्री नव्हतो, पण पंतप्रधानाचं मोठं योगदान होतं. आणि ते आपल्या जामनगरला जगातलं एकमेव हे सब सेंटर आहे याच्यामधलं ट्रेडिशनल मेडिसिनमधलं ते जामनगरला. आता त्याचं यावर्षी बजेटमध्ये आपण त्याला खूप मोठी निधीची अपग्रेडेशनची आपण त्या ठिकाणी मंजुरात करून घेतली, आपल्या अर्थमंत्र्यांना त्याला दिलं. आणि या WHO काय, WHO ही एक जगातली एक हेल्थच्या बाबतीमधली किंवा आरोग्याच्या बाबतीमधली अशी संस्था आहे की ती जगामध्ये विश्वासपात्र आहे. आणि आपल्या आयुर्वेदावर बाहेरच्या लोकांचे बरेचसे ऑब्जेक्शन असायचे, कारण की आपल्याकडे थोडं रिसर्च कमी होतं, एव्हिडन्स आपल्याजवळ कमी होते. आणि मग ते ज्यावेळेस आपले औषधं आयुर्वेदिक वगैरे बाहेर जायचे त्यावेळेस ते बाहेरच्या जगातले लोक एव्हिडन्स मागायचे, रिसर्चचं काय आहे, पब्लिकेशन तुमचे किती आहे, काय. आणि त्यामध्ये आपलं पूर्वीच्या काळामध्ये दुर्दैवानं हे काम झालेलं नव्हतं. पण आता आपले रिसर्चही खूप वाढलेले आहेत त्याच्यावर, आपले एव्हिडन्ससुद्धा आपण जमा करतो. आणि WHO सोबत काम करत असल्यामुळे एकदा WHOचं नाव जोडलं गेलं तर मग कोणाला विचारायला काही फारसं काही शिल्लक राहत नाही. म्हणून ते एक मोठं काम या काळामध्ये झालं. योगाच्या माध्यमातून आता जगातल्या 180 देशामध्ये आज योग दिन साजरा केला जातो. आज या योगाच्या माध्यमातून आपल्या भारतामधले जे काही योगाचे इन्स्ट्रक्टर असतील, योग शिक्षक असतील, योग गुरु असतील, यांना परदेशामध्ये प्रचंड मागणी आहे. म्हणजे रोजगारसुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होत आहेत. आणि आपल्याही देशामध्ये त्याचा अवेअरनेस आता वाढायला लागलेला आहे की योगाचे फायदे किती आहेत, योग का केला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टीचं काम या 2 वर्षामध्ये चांगल्यापैकी झाले. म्हणजे तुमच्या नेतृत्वाखाली मला असं वाटतं की आयुष हे भारत त्याच्यामध्ये जगाची आरोग्य क्रांती घडवणार आहे असं दिसतंय. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला जरूर भेट द्या. आणि हो, सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.